रानी आई है, भाल तिलक और हाथ खड़क, दुर्गा है काली माई है। अश्व चढ़ी प्रचंड विकट ये मनु है, लक्ष्मी बाई है, शोले बरसेंगे अब तुझ पर, तेरी शामत आई है। चपल नयन की धार तो देखो, मुझ पर भारी भार तो देखो, तेरे शीश को लेने आई झांसी की रानी आई। झांसी की झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी। इनकलाब जिंदाबाद। बोल 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 मुर्दों में भी जान डाल दे। मेरी झांसी नहीं नहीं हे दूंगी, द्या मेरी झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी। इनकलाब जिंदाबाद। मुर्दों में भी जान डाल दे, उनकी ऐसी कहानी है, वो कोई और नहीं झांसी की रानी है। होय मी झांसीची राणी लक्ष्मीबाई, लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर। मी मूळची कोणत्याही राजघराण्यातील नव्हते. महाराष्ट्रातील पुण्याच्या पेशव्यांवर असणाऱ्या मोरपंत तांबे यांची मी मुलगी. लहानपणी माझी आई वारल्यामुळे मी दुसऱ्या बाजीरावांकडे माझ्या वडिलांसोबतच राहत असे. मोठे व पाणीदार डोळे असणारी मी सगळ्यांचे मन मोहून टाकले. सगळ्यांची मी लाडकी झाली. सगळे मला मनू म्हणायचे. बाजीरावांनी तर मला मुलीसारखंच वाढवलं होतं. वाचनाबरोबर मर्दानी शिक्षणही दिले. एवढेच नव्हे तर तलवारबाजी, घोडस्वारी आणि बंदूक चालवणे हे शिक्षणही दिले. अशा या वेळी माझा विवाह गंगाधरराव नेवाळकर, झाशीचे राजे गंगाधर नेवाळकर यांच्याशी झाला. यापुढे असंच आमचा संसार वेळ चालू होता आणि या संसार वेळेला एक फळ आली आणि माझा मुलगा झाला. तो मुलगा 3 महिन्याचा असताना त्याचे निधन झाले आणि मी दुसऱ्या मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव दामोदर असे ठेवले. अचानक त्याच वेळी गंगाधरराव नेवाळकर यांचा मृत्यू झाला आणि ब्रिटिश राजवटीने झाशीचा किल्ला हडपण्याचा प्रयत्न केला आणि मी पतीचे कर्ज फेडण्यासाठी मी झाशीचा किल्ला सोडला. मनात हिंमत अशी होती की मी स्त्री आहे, एक आई आहे, तरी पण मी झाशीचा किल्ला मनात सोडणार नाही. म्हणून मी ब्रिटिश राजपतीला युद्ध पुकारले आणि म्हशीश लढाया आणि युद्ध करत गेली. अशा या युद्धात अवघ्या 23व्या वर्षी मी या जगातून चालली गेली आणि आज प्रत्येकाच्या ओठीवर एकच आवाज घुमतो, झाशीची राणी, झाशीची राणी. ढाल छातीशी, पुत्र पाठीशी आणि कमरेला होती तलवार. धन्यवाद. मेरी झांसी नहीं दूंगी.